उद्धव ठाकरे गटाला सुद्धा काही फरक पडणार नाही कारण इतर अनेक नेते स्वतः एकनाथ शिंदे 40 आमदारांचं निघून गेले तरी उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडला नाही. त्यांनी ते असं बोलूनही दाखवलं की गेले ते गद्दार आहेत, बाकी जे आमचे निष्ठावान आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कदाचित प्रियांका चतुर्वेदी उद्या तिकडे गेल्या तर त्याही गद्दार ठरतील. तेवढा एक शिक्का जो आहे तो मारला जातो. उभाटा गटातून दुसऱ्या गटात गेला कोणी नेता पदाधिकारी की त्याच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातो. तो गद्दारीचा शिक्का बसू शकेल, त्याच्या पलीकडे काहीच होणार नाही. कारण उभाटा गटालाही काही फरक पडणार नाही, चतुर्वेदींनाही काही फरक पडणार नाही. त्यामुळे चर्चा मात्र ही आहे आणि ती त्यामुळे आवश्यक बनते कारण प्रियांका चतुर्वेदी या गेले अनेक वर्ष उभाटा गटासोबत आहेत 2020 पासून आणि तेव्हापासून त्या राष्ट्रीय स्तरावर त्यांची बाजू लावून धरत आहेत आणि अचानक आता त्यांनी जी हवा आहे सध्याची राजकारणामधली ती ओळखून आपल्याला आता कोणत्या दिशेने जायला पाहिजे हे त्यांनी ठरवलेलं असावं. तसा विचार त्यांच्या मनात आला असेल तर त्यात काहीच चूक नाही.